तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर गौरव आपल्याला पाहायला मिळेल. पहिला षटक हाताळण्यासाठी गौरव आलाय. बघूया कशा पद्धतीने गौरव गोलंदाजी करेल. एक वेगवान गोलंदाजी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. वेग आहे प्रत्येक गोलंदाजाकडे. गौरव आओ तेजस असो यांच्याकडे खूप वेग आहे. चांगल्या पद्धतीने वेगवान गोलंदाजी करू शकतायत. परंतु आता मॅच इथे स्टार्ट होतोय. ग्रीन सिग्नल येतोय पंचांचा आणि पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच हिमांशूसाठी मात्र फेकला जाईल. तर जातोय आपण. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केलाय. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर म्हणजेच पॉवर प्लेचं हे षटक. पहिला चेंडू अगदी थोडासा बाहेरच्या दिशेने परंतु हा चेंडू जाईल. नक्कीच पहिल्याच चेंडूवर मिळेल 4 धावा. अगदी गलीमधून चेंडूला ट्रॅव्हल्स करण्याचा प्रयत्न केला. पडल्यानंतर थर्डमॅन शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक त्या चेंडूला अडवू शकला नाही आणि सरळ गेला चेंडू डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळते. थर्डमॅन रिझनच्या 4 धावा. 4 धावेने धावसंख्या इथे मात्र उभारण्यात आलेली आहे. खातं खोललं गेलंय आपल्या संघासाठी. गौरवच्या पहिल्या चेंडूवर थोडंसं लांब टाकण्याचा प्रयत्न होता आउटसाइड ऑफ स्टिकच्या बाहेर, परंतु चेंडू जर पाहिला तर थोडासा वर चढला गेला आणि त्याचा फायदा उचलला. पुन्हा एकदा आता मात्र वेगवान चेंडू सरळ चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण की गोलंदाजाकडे वेग आहे. अचूक टप्पा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला आणि त्याच्यावरच जर पाहिलं तर भेदक मारा करताना मिस्टर गौरव षटकातील जर पाहिलं तर पुन्हा एकदा तिसरा चेंडू या ठिकाणी फेकण्यासाठी सज्ज झालाय. समोर पुन्हा एकदा हिमांशू. अहो आता मात्र पहा बॅट थांबवली गेली. या चेंडूवर जर बॅट चांगली नक्कीच दर्शवली असती, मारण्याचा प्रयत्न केला असता तर काहीतरी वेगळे चित्र नक्कीच पाहायला मिळालं असतं. चौकार जरूर मिळाले असती मिड ऑफच्या डोक्यावरून, कारण की मिड ऑफचं जर क्षेत्ररक्षण पाहिलं तर खूप वरती आहे आणि पूर्णपणे जर पाहिलं तर लॉंग ऑफ आणि वाईडिश लॉंग ऑफ आपण पाहतोय पूर्णपणे खाली आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. पूर्णपणे जर पाहिलं तर या ठिकाणी पॉवर प्लेचा फायदा घेऊ शकतायत. परंतु इथे 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 वेग आहे, जबरदस्त वेग वापरला जातोय मिस्टर गौरवच्या. पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर चौकार आल्यानंतर आता मात्र कमबॅक करायचं आहे. त्या उद्दिष्टाने आपण पाहतोय 3 चेंडू डॉट फेकले आहेत. आतापर्यंत 3-4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 3 चेंडू डॉट आले आहेत. परंतु बघूया बंटी देखील त्याला दर्शवतोय की 3 चेंडू डॉट आले आहेत. आता मात्र ह्या चेंडूवर एक सिंगल रन्स, कारण की बंटी देखील एक चांगला फलंदाज आहे. मृणाल राऊत ओहो फटका तर मारलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करतोय आणि खूप चांगलं झेल त्या ठिकाणी पाहिलं तर चैतन्य आपल्याला पाहायला मिळाला चेंडू खाली आणि सुरेख झेल टिपला गेलाय. गडीचं होईल पतन. मिस्टर हिमांशू 3 चेंडूवर थोडासा दबाव टाकला गेला. चौथा चेंडू मारण्यासाठी या ठिकाणी नक्कीच मजबूर केलं त्यांना आणि मोठा फटका मारत असताना कुठेतरी विकेटचं पतन होतोय. मिस टाइम झालाय आणि गडी बाद. थँक्यू. तर पहिला गडी बाद झाला हिमांशू. एक चौकार नक्कीच पहिल्या चेंडूवर लगावली होती. त्यानंतर 3 चेंडू डॉट आले. डॉट चेंडू आल्यानंतर जो त्याच्यावर दबाव आला आणि या दबावासाठी दबावातून मुक्त कसा होणार, तर मोठा फटका मारताना कुठेतरी विकेटचं पतन होऊन गेलं. पुढचा चेंडू हो पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट हँडमॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय तर डायरेक्ट हिट आणि बाद होईल मिस्टर हार्दिक. अगदी सिंगल स्टंप अचूक लेम या ठिकाणी लागला गेला गोलंदाज गौरव याचा.
इथे मात्र आपण पाहतोय विकेट क्रमांक दुसरा बाद झाला रनआउटच्या रूपाने मिस्टर हार्दिकला आपण पाहिलं नॉन स्ट्राईक एंडवर पोहोचण्याच्या आधीच डायरेक्ट हिट लगावली गेली गौरवच्या माध्यमातून आणि तदनंतर पाहिलं तर विकेटचं पतन झालंय. आता मात्र निकेश आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी मार्कवर एक चांगला बॅट्समन आहे आणि इथून जर पाहिलं तर चांगलं फाउंडेशन बिल्ड करावं लागणार आहे. तेजस वेगवान गोलंदाज सुरेख या ठिकाणी गोलंदाजी अगदी चेंडू जर पाहिला तर गुडलँड स्पॉट्सवर फेकला गेला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. काबिलत आहे जबरदस्त मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मिस्टर बंटी अजूनही एकही चेंडू न खेळता नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय उभा असताना. इथे मात्र खेळायचं होतं वळून मारायचे प्रयत्न परंतु त्या ठिकाणी पाहतोय थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि फंबलचं रूपांतर काय तर एक धावेमध्ये धावसंख्या 1 ने या ठिकाणी जर पाहिलं तर वाढवली जाईल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आता मात्र लागली जाते 5 धावा. 5 धावा आपण पाहतोय. मृणाल राऊत फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिला चेंडू या ठिकाणी फेस करेल. याआधी मृणालची इनिंग आपण जर पाहिली तर मृणाल खूप चांगला खेळला होता. त्याच्या बॅट मधून जर पाहिले तर चांगल्या धावसंख्या आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेताना पाहायला मिळाल्या होत्या. मात्र आता बघूया ही मॅच दुसरी आहे. पहिला चेंडू फेस करणार आहे. पहिल्या चेंडूचा सामना कशा पद्धतीने करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. हो हलक्या हाताने खेळून काढलाय. जाणीव आहे विकेट्स आपले 2 गेलेले आहेत. दबाव टाकण्याचं काम केलंय वाढवण संघाने परंतु आता मात्र मला या दबावातनं थोडंफार सावरावं लागणार आहे. एक महत्वाची एक चांगली इनिंग मला खेळायची आहे हेच मात्र नक्कीच दर्शवलं जातंय. सिंगल रन्स काढलाय आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 6 धावा आतापर्यंत जमवली जाते. चेंडूचा खेळ झाला. या ओव्हर मधला आतापर्यंत 3 वेगवान गोलंदाज म्हणून तेजसला आपण पाहतोय पुन्हा एकदा. आता मात्र हा चेंडू खराब आहे यास पंच मात्र दर्शवतायत. इज अ वाईट चेंडू अवांतर चेंडू मधून पंचांनी या ठिकाणी दर्शवलं गेलं आणि धावसंख्या जर पाहिली तर आणखीन 1 ने वाढली जाईल. 7 धावा या स्कोरबोर्डवरती लागल्या आहेत. एक चांगला संघ म्हणून वाढवण बांधणी केलेली आहे आणि बांधणी करत असताना जर पाहिलं तर एक ट्रॅक आणि टी शर्ट ची जी परिधान केलेला आहे ती इथे मात्र विकेटचा चान्स होता नक्कीच आणि हा चान्स देखील गमावला नाहीये. विकेट मिळवलाय. निकेश पुन्हा एकदा बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र संघ अडचणीत पडतोय. साई आसरा अकरपट्टी शिव आसरा अकरपट्टी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल थोडस अडचणीत सापडताना कारण एका बाजूला मृणाल राऊत आहे मात्र त्याची साथ देताना एकही फलंदाज आतापर्यंत या मैदानावर टिकलेला नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टर निशांत गेलाय मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. तर विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत स्थिरावून ठेवलेली आहे 7 या आकड्यावर. विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 विकेट 2 विकेट 4-4 या आकड्यावर गेले होते. तर तिसरा विकेट जर पाहिलं तर 7 या आकड्यावर जाताना गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तेजस सज्ज होईल. षटकातील जर पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे. 4 झालेत. ओके. ओहो इथे मात्र पहा छेडछाड करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विकेटचा संधी आणि विकेट्स मात्र घेतली गेले. चेंडू जर पाहिला तर एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला होता. अगदी खांद्याच्या वर चेंडू पाहायला मिळाला. छेडछाड करताना कुठेतरी प्रयत्न केले आणि तदनंतर पाहिलं तर मिस्टर निशांत देखील बाद होताना गडी क्रमांक जर पाहिला तर आता मात्र चौथा गडी बाद होतोय 7 या आकड्यावर.
आई झुमका आई झुमका आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली आई झुमका वाली पोर आई झुमका आई झुमका आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालली नदी तडीले चालली आई नदी तडीले चालली नदी तडीले चालली आई नदी तडीले चालली जोडी पाणीवाले तडी थँक्यू. लिकेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण पाहतोय लिकेश आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला थोडस नाराज असेल बंटी, कारण की ज्या पद्धतीने आज फलंदाज करताना साथ देत नाही आहेत बंटीची. सिंगल डबल देखील काढून आपण साथ देऊ शकतोय. मात्र बघूया. ओहो, वेगवान चेंडू खेळायचा होता ऑन साइड रिजन मध्ये, मात्र अगदी बॅटच्या एज वर लागला चेंडू आणि त्यानंतर पाहिलं तर पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हलिंग होत असताना सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केली जाते. या एक धावाच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड लागली जाते. आता मात्र 8 धावा. षटक क्रमांक जर पाहिला तर दुसरा कंप्लीट झालाय. 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणारी 24 चेंडू बघूया किती धावांचा टार्गेट असेल. मयंकला आणलंय नवीन गोलंदाजीसाठी. इथे मात्र पाहिलं जाईल मयंककडे देखील चांगली क्षमता आहे. अगदी वेगवान चेंडू तो देखील हाताळू शकतोय. मात्र दुसऱ्या बाजूला फलंदाजाचा जर विचार केला तर लिंकेश आपल्याला पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे लिंकेश याला. आपल्या संघासाठी मात्र भरीव कामगिरी करावी लागणार आहे. तर मयंकचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीने रिलीज केला जाईल. हा चेंडू अगदी आणि अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूवर जर पाहिलं तर कुठली रन्स येणार नाही आहे. डॉट चेंडू येतोय. डॉटची संख्या विचारली तर आतापर्यंत आपण पाहतोय इथे मात्र 5 चेंडू हे डॉट फेकले गेले आहेत आणि 4 चेंडूवर विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ओहो, नोचा कॉल आहे पंचांचा. अगदी क्रीजच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. येस, आपण पाहतोय नोचा कॉल आहे पंच या ठिकाणी दर्शवतायत. चांगला डिसिजन. नक्कीच नोवर जर पाहिलं तर फ्री हिट देखील येणार आहे. बघूया फ्री हिटचा फायदा या ठिकाणी घेता येईल का शिवासरा अकरबट्टी संघाला. ज्या पद्धतीने आज मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, कॉन्फिडन्स लेवल त्यांची हाय होती, परंतु इथून जर पाहिलं तर प्रत्येक चेंडू मात्र सुरेख पद्धतीने फेकतायत, अचूक टप्प्यावर फेकतायत आणि ती जी कॉन्फिडन्स लेवल होती ती कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केलाय वाढवंत संघाने. खूप चांगला आतापर्यंत गोलंदाजी करताना वाढवंत संघ धावसंख्या 9 धावा या स्कोरबोर्ड वरती लागले आहेत. दोन चेंडूचा खेळ झाला. हा तिसरा चेंडू असणार आहे. ओहो, पुन्हा एकदा तोच नजारा आणि आणखीन एक विकेटचं होईल पतन. आज मात्र बंटी नाखुश असेल ज्या पद्धतीने विकेटवर विकेट पहिल्या ओपनिंगला गेला होता मिस्टर मृणाल राऊत, परंतु मृणाल राऊत जर पाहिलं तर नॉनस्ट्राइक एंडवर आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडूचा खेळ झालाय 2.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि त्यामधला फक्त आणि फक्त एकच चेंडू हा मृणाल राऊत खेळलेला आपल्याला पाहायला मिळतोय.
धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 9 धावा. विकेटचा जर विचार केला तर 5 गडी आतापर्यंत बाद झाले आहेत 9 या आकड्यावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये डावखरे हाताचा हा फलंदाज आपण पाहतोय मिस्टर तुषार. कोणती बिर्याणी आहे? तुषारला आपण पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल, आपल्या संघासाठी तारणहार बनेल का. तर दुसऱ्या बाजूला मिस्टर मृणाल राऊत आहे, त्याला सिंगल रन्स देऊन इथे मात्र एक चांगली इनिंग खेळण्याचा प्रयत्न करेल का, हे मात्र नक्कीच आपण मनामध्ये आणलंय. मात्र तुषारच्या मनामध्ये काय आहे ते या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगल या ठिकाणी रन्स घेतले जात आहे आणि मृणालला आता मात्र बऱ्याच चेंडू नंतर पुन्हा एकदा स्ट्राईक येताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा मयंक आपल्याला पाहायला मिळते, खूप चांगली गोलंदाजी केली. पुढचा चेंडू आता मात्र बॅटचा फेस ओपन केलाय. मृणाल या ठिकाणी दर्शवते सिंगल रन्स तर कंप्लीट केले. 2 धावाची प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 2 धाव्याने धावसंख्या जर पाहिली तर 2 ने वाढेल. आता मात्र डबल फिगर मध्ये आपण पाहतोय 12 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. थोडासा अडचणीत आहे संघ साई शिवासरा अक्करपट्टी संघ. ज्या पद्धतीने आज खेळतायत या अडचणीतून दूर करण्यासाठी मृणालला थोडेसे चान्स घ्यावे लागणार आहेत. मयंक चेंडू जर पाहिलं तर डॉट फेकला गेलाय. ओव्हरची होईल समाप्ती. तीन षटक या ठिकाणी कंप्लीट केलेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 4च्या सरासरीने संघ खेळतोय. शिव आसरा अक्करपट्टी संघ 12 धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर तेजस आपल्याला येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मागच्या जर पाहिली तर सेकंड ओव्हर मध्ये आतापर्यंत इकॉनॉमी गोलंदाजी तीनही गोलंदाजाचा जर विचार केला तर पहिला गोलंदाज आला मिस्टर गौरव 4 धावा दिल्या. दुसरा गोलंदाज मिस्टर तेजस 4 धावा दिल्या. तिसरा गोलंदाज मिस्टर मयंक त्यांनी देखील 4 धावा दिलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, फटका तर चांगला आहे तुषारच्या बॅट मधून. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडीशी फंबल, परंतु फंबलचं रूपांतर सिंगलच या ठिकाणी. आता मात्र आणखीन एक थोडीसं गचाळ क्षेत्ररक्षण बॅकअप थोडंसं देताना कुठेतरी अडचण निर्माण झाली आणि तदनंतर पाहिलं तर अगदी 1 धाव चोरटी नक्कीच पूर्ण केली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा आतापर्यंत लागले स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा आक्रमकता दिसत नाहीये. जे फटके यायला हवे आहेत ते फटके येत नाहीयेत. हा चेंडू इथे मात्र पहा आधीच काहीतरी वेगळं करण्याच्या नादात चेंडूवर जर पाहिलं तर पंचाचा इशारा मात्र आपल्यापर्यंत आला. 4+1 म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 5 धावा या चेंडूवर मिळतील. नोचा कॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि येणारा चेंडू जर पाहिलं तर फ्री हिट देखील असणार आहे. 19 धावा स्कोरवरती झाल्या आहेत. फ्री हिटचा चेंडू आहे. ओहो, शॉट ऑफ लेंथ. इथे मात्र चेंडूवर वाईट चेंडू मिळाला. हो,
कारण की ह्या चेंडूला उंची जास्त होती, तेच मात्र पंचांनी इथे पाहिलं. शॉट ऑफ लेंथ या ठिकाणी चेंडू, अशा पद्धती चेंडू जर नक्कीच आपण पाहतोय पंच मात्र चांगला इशारा, चांगला डिसिजन देताना. हो हो, आता चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू, डॉट चेंडू केलाय. चेंडूवर जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे 3 चेंडू नक्कीच पाहायला मिळतील. मिस्टर तेजस वेगाने बीट करण्याचं काम केलं जात आहे. ओके, 2च चेंडू झाले आहेत. इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक चांगला फटका आहे, परंतु एक सिंगल रन्स पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा हे पूर्ण केले जात आहेत. तर पुन्हा एकदा तेजस आपण पाहतोय, आता मात्र तुषार आहे. ओहो, फटका तर इथे प्रॉपरली नाही आहे. टायमिंग ज्या पद्धतीने मारायला हवा होता, मात्र एका धावाचं रूपांतर 2 धावेमध्ये करताना इथे बंटी आपल्याला पाहायला मिळतोय. मृणालने 2 धावा नक्कीच पळून काढल्यात आणि 2 धावेच्या या मदतीने धावसंख्या होते 24 रन्स, 24 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक इथे चुकी करणार नाहीये. आणखीन एक विकेटचं पतन. मिस्टर तुषार बॅक टू द डगआउटला येताना गडी बाद होतोय आणि विकेट क्रमांक जर पाहिला तर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 6वा गडी बाद होताना मिस्टर तुषार. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजे 24 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. अडचणीत सापडवला, दबाव टाकण्याचं काम नक्कीच केला. सुरुवात जर पाहिली तर गौरवच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय मिस्टर हिमांशूने पहिल्याच चेंडूवर पहिली चौकार लगावली होती आणि तदनंतर जो कमबॅक केला गेला गोलंदाजीच्या मार्फत, आतापर्यंत जर पाहिलं तर खूप चांगलं कमबॅक करताना. तर मिस्टर जय आपल्याला पाहायला मिळेल. तेजस आता मात्र आपण पाहतोय शेवटचे चेंडू या षटकातील. ओहो, आता मात्र हा पंच दर्शवतात यस इट इज अ वाईट चेंडू. आतापर्यंत 8 चेंडू यांनी फेकले गेलेत आणि जर पाहिले तर चेंडू मधील जे ग्राह्य धरले गेले ते 5 चेंडू आपण आतापर्यंत पाहतोय. उर्वरित चेंडू जे आहेत ते मात्र आपण खराब चेंडू नक्कीच मोजले गेले. ते मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. ओव्हरची होते समाप्ती आणि ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 4 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या या स्कोरबोर्ड लागली जात आहेत त्या म्हणजेच 25 धावा. तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येत असताना
मिस्टर भाविक आलाय नवीन गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावांवर अजूनही थांबवून ठेवलेला आहे. ओहो, पहिल्या चेंडू इथे मात्र फेस ओपन केलाय, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी करणार नाही आहे. विकेटचं होते पहिले गडी बाद. तर नक्कीच गडी आतापर्यंत जर पाहिले तर 7 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. देवांग जातोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हलक्या त्याने केलेला आहे. इथे मात्र पॉइंट रिजन मध्ये गली आणि पॉइंट रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, अगदी उंच झेप मारून. वेदांतला आपण पाहिलं खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना त्या ठिकाणी. धावसंख्या मात्र 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर धावसंख्या धावफळ करावी लागली जाते 26 धावा. पुन्हा एकदा चेंडू खराब आहे, आणखीन एक धाव मिळेल. इथे पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न, अगदी स्क्वेअर लेगच्या जवळ चेंडू पडताना एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट करतायत. तर चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. आपण पाहतोय षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावर लागली जाते 29 धावा. हा चेंडू खराब आहे, पंच मात्र दर्शवतायत इट इज अ नो चेंडू. आणि नो चेंडूवर जर पाहिलं तर आणखीन सिंगल रन्स या ठिकाणी स्कोरबोर्डवर वाढेल. आणि येणारा चेंडू जर पाहिला तर फ्री हिटचा असणार आहे. फटका तर सुरेख आहे. इथे मात्र चेंडू नो डाऊट दीपेशला बीड करून चेंडू निघून जातोय. सरळ सीमारेषे पार येतोय चौकार. आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 34 रन्स, 34 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. इथे वाईटचा इशारा आलाय. सिंगल मात्र इथे आणखीन भर दिली जाईल. स्कोरबोर्ड मध्ये 1 धाव आणखीन वाढेल. 35 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर प्रॉपरली फटका मारता आलेला नाहीये. 1 धाव तर कंप्लीट केलं. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु फेकी थोडीशी खराब होती. चेंडूवर जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू होता, परंतु इथे या चेंडूवर प्रॉपरली फटका मारता आलेला नाहीये. 1च धाव या ठिकाणी मिळेल. आणि या 1 धावाच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड लागले जातील. आतापर्यंत 38 रन्स, 38 धावा झाल्या आहेत. आणि विकेटचा जर विचार केला तर 7 गडी आतापर्यंत बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे जर पाहिले तर 6 चेंडू किती धावा जमवतील याकडे देखील लक्ष द्यावे लागेल. मात्र सुरेख आपण पाहतोय पुन्हा एकदा शिवआसरा अकरपट्टी व अकरपट्टी पॅथर्स आयोजित ही स्पर्धा. सूर्यवंशी क्षत्रिय समाज आज खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने एकत्र आलाय, पहिलंच वर्ष आणि पहिल्याच वर्षामध्ये अगदी दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक मान्यवरांनी केलेली या स्पर्धेसाठी मदत, तसेच
पोफरण संघ ज्या पद्धतीने हा मैदान उपलब्ध करून दिलं त्याबद्दल देखील आयोजक त्यांचे खूप ऋणी राहतील. कारण की नक्कीच म्हटलं होतं मला बंटी की ज्या पद्धतीने आमचे संबंध चांगले आहेत, एक मैत्रीपूर्व लढत आम्ही कधी कधी खेळत असतो आणि अगदी या समाजामध्ये एक बंधूंची भूमिका या ठिकाणी पार पाडली जाते. त्याच अक्करपट्टी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पोफरण हे एकच गाव ज्या पद्धतीने म्हटलं जात आहे. तर आज हीच लढत आपण पाहतोय या मैदानावर आहे. अक्करपट्टीचे देखील मैदान खूप चांगलं आहे. लुक जर पाहिलं तर नक्कीच स्टेडियम लुक ज्या पद्धतीने ऑरेंज चषक हा देखील आपण पाहिला तलावामध्ये जो मैदान आहे तोच मैदान देखील अक्करपट्टीच्या गावामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. असे पालघरमधले एक वेगळे मैदान आपल्यापर्यंत, कारण की जर पाहिलं तर पावसाळ्याचं सीझन असलं तर त्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये हे तलावामध्ये खूप पाणी असतो आणि जेव्हा जेव्हा पाणी कमी होतो तेव्हा मात्र त्याचा उपयोग मात्र जर पाहिलं तर मैदान तयार करून क्रिकेट खेळण्यासाठी मात्र ही जागा बनवली जाते. तर जाऊया, 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूचा या ठिकाणी किती धावा जमवतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. आतापर्यंत धावा जमवल्या स्कोरबोर्डवरती 38 धावा. चला गेम स्टार्ट करायचा आहे. आपण पाहतोय 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या पूर्वाधीच्या या खेळामध्ये आपण पाहतोय फर्स्ट इनिंग चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी माकवर गोलंदाज आता मात्र कोणता गोलंदाज आणला जाईल, कारण की जर पाहिलं तर 3 षटकामध्ये 4-4-4 आणि या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर 26 धावा तब्बल आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे कुठेतरी एक चांगला धावसंख्या उभारण्यासाठी सज्ज झालाय सुयश. आपण पाहतोय नवीन गोलंदाज गोलंदाजी माकवर सज्ज होईल. तर जय या ठिकाणी जर पाहिलं सुरेशचा सामना कशा पद्धतीने करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. खोलवर डप्प्याचा चेंडू अप्रतिम. या ठिकाणी आणखीन एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वाढवंट संघाकडून. आतापर्यंत खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गौरव, त्यानंतर तेजस आणि त्यानंतर जर पाहिलं तर मिस्टर मयंक खूप चांगली गोलंदाजी केली. इथे मात्र फटका सुरेख आहे. चेंडूवर मिळतील 4 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला. जर पाहिलं तर मिस्टर जयच्या बॅट मधून येतोय चौकार. च्या पद्धतीने म्हटलं जातं ना, चाबुक शॉट मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि सक्सेस झाला मिस्टर जय. 42 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. असं वाटलं होतं की खूप अडचणीत होता. 3 षटकामध्ये फक्त 12 धावा होत्या आणि ज्या पद्धतीने कमबॅक केला फलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीने मात्र रन्स जमवल्या गेल्या. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा उपयोग केला आहे जयने, परंतु हा चेंडू ते मात्र क्षेत्ररक्षक आहे मिस्टर दीपेश चेंडूला अडवेल फेकेल तोपर्यंत रन्स मात्र कंप्लीट केली जाईल. 43 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. मात्र चेंडू हवेत. आणखीन एक विकेटचं पतन होताना गडी बाद होईल. आठ गडी आतापर्यंत बाद झाले आहेत. 2 विकेट आहेत.
पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. चेंडू आपण पाहतोय षटक क्रमांक 6 आणि 6व्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू खेळून काढलाय. चेंडूवर जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेला. या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स कंप्लीट होते. षटकातील जर पाहिलं तर अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या इनिंगचा धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे, ती म्हणजेच 44 या आकड्यावर. बघूया शेवटचा चेंडू कशा पद्धतीने फेकला जाईल. ओहो, सुरेख चेंडू, अप्रतिम. या ठिकाणी जर पाहिलं तर या चेंडूवर सिंगल रन्स काढली जाईल. धावसंख्या 45 धावा आपल्याला पाहायला मिळतंय आणि 46 धावांचं लक्ष असणार आहे. चला आपण जाऊया. सलामीचे फलंदाज आपण मैदानाचा ताबा घ्या. चला फलंदाज आपण मैदानाचा ताबा घ्या. चला बॅट्समन आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये या, कारण की फिल्डिंग पूर्ण सजवून झालेली आहे, परंतु तुमचे फलंदाज अजून मैदानाचा ताबा घेत नाहीये. विनंती असेल या आपण लगेचच, कारण की ऊन खूप आहे त्यामुळे क्षेत्ररक्षक देखील जास्त वेळ
उन्हामध्ये थांबवू शकत नाहीये. तर या ठिकाणी आपण पाहतोय भाविक एका बाजूला, दुसऱ्या बाजूला चैतन्य, हे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी. मात्र आपण पाहतोय मृणाल राऊत, बंटी. जर पाहिलं तर स्कोर आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या 46 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 45 धावा जमवल्या होत्या आणि हे 46 धावा कशा पद्धतीने जमवतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे मृणाल राऊत याला. येस, गेम इज ऑन. आपण पाहतोय पहिलाच या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू फेकण्यासाठी मृणाल आलाय आणि पहिला चेंडू फेस करण्यासाठी मिस्टर चैतन्य, एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. बघूया कशा पद्धतीने मात्र फलंदाजी केली जाईल. पहिला चेंडू हलक्या बॅटने इथे मात्र मिड ऑफच्या दिशेने आपण पाहतोय चेंडूला खेळून काढलाय. चेंडूवर जर पाहिजे सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केले जाते. स्ट्राईक मात्र रोटेट करतायत आणि एक धाव या ठिकाणी हासिल करताना आपल्याला पाहायला मिळतंय. संघ जर पाहिलं तर वाढवण संघ हा फलंदाजीसाठी आहे. डावखुरी हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर भाविक आपल्याला पाहायला मिळतोय. मागची मॅच जर पाहिली तर मागच्या मॅच मध्ये एक चांगली धावसंख्या उभारली होती. 63 धावा त्याने आपल्या बॅट मधून काढल्या होत्या, परंतु 64 धावा काढताना कुठेतरी आंबेदे संघ माघारी पडला आणि इथे मात्र आपण पाहतोय हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. रिवर्सचा फटका, कडक प्रहार, चेंडू मात्र निघून जाईल का? सरळ सीमारेषे पार येतोय चौकार. 4 धावा. चौकाराने या ठिकाणी सुरुवात केली. अगदी दुसऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर एक सिंगल आणि तदनंतर एक चौकार, अशी मात्र परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू अगदी आउटफील्ड फास्ट आहे, त्यामुळे चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा या चेंडूवर मिळतील 4 धावा आणि एकंदरीत 3 चेंडू मध्ये आलेत 9 धावा. तीन चेंडू मध्ये अगदी 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चौथा चेंडू असणार आहे षटकातील. आपण पाहतोय मृणाल राऊत. फटका सुरेख आहे, इथे मात्र स्वीप केलाय चेंडूला आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जर पाहिलं तर मिस्टर निशांत होते. चेंडूवर गेले आणि तदनंतर झेल देखील टिपला गेलाय. विकेटचं होईल पतन. पहिला गडी बाद होतोय तो म्हणजेच वाढवण संघाचा मिस्टर भाविक बॅक टू द डगआउटला. नवीन फलंदाज मिस्टर तेजस येतोय. तर आपण पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या चेंडूवर मात्र मिळेल 22च्या रूपाने ही सिंगल रन्स या ठिकाणी काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 10 धावा आतापर्यंत लागले जात आहेत स्कोरबोर्ड वरती. चेंडूचा खेळ जर पाहिला तर 5 चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत.
शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी दर्शवले मिस्टर बंटी म्हणजेच मृणाल राऊत यांनी. ओहो, समोरच्या दिशेने खेळला गॅप मध्ये आणि निकेश या चेंडूला अडवायचा प्रयत्न होता पण चेंडू निघून गेला सरळ सीमारेषे पार. येतोय चौकार, 4 धावा आणि ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्ड लागली जाते 14 धावा. तर पुन्हा एकदा शेवटचं ज्या पद्धतीने चेंडू खेळला, चौकार मारली गेली आणि धावफलकावर धावसंख्या 14 धावा जमवल्या गेल्या. आता मात्र तुषार आलाय, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 2 घेऊन इथून जर पाहिलं तर आपल्या संघासाठी काहीतरी चांगली कामगिरी करावीच लागणार आहे. चांगले चेंडू फेकणे गरजेचं आहे मिस्टर तुषार. पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने घेऊन काढलाय, जातोय चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट केलाय. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. दुसरे षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतंय तुषारने मात्र चांगली लेंथ लाईन वापरले. पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न केला गेला. आता मात्र दुसरा चेंडू तुषार याचा पण पाहतोय खेळ मिस्टर चैतन्य चांगल्या समोरच्या दिशेने पुन्हा एकदा, परंतु आता मिस्टर बंटी एक चपळ क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूला अडवतोय आणि तदनंतर पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल रन्स. 2 चेंडूवर जर पाहिलं तर 2 धावा येत आहेत. चांगलं क्रिकेट नक्कीच मी म्हणेन. चेंडू खोलवर टप्प्याचा होता, परंतु या चेंडूवर जर पाहिलं तर पुश करून सिंगल रन्स काढण्याचा प्रयत्न, परंतु या सिंगलला केलंय कन्वर्ट डबल मध्ये आणि या 2 धावीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर बोर्ड लागले जात आहेत एकंदरीत 18 धावा. आतापर्यंत आपण पाहतोय. एकंदरीत पाहिलं तर 46 धावांचं लक्ष आहे. चौथा चेंडू अगदी सुरेख फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू जर पाहिलं तर अगदी निकेशच्या डोक्यावरून सरळ सीमारेषे पार. हा जाईल षटकार 6 धावांसाठी. जबरदस्त अगदी वळून मारण्याची कामगिरी केली आणि शिफ्ट शॉट ज्याला म्हटलं जातंय त्याच शॉटचा वापर केला गेला आणि या चौकारांनी षटकारांनी जर पाहिली तर धावसंख्या 6 ने वाढली जाईल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 24 धावा. 24 धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा तुषारवर मात्र हल्ला चढवलाय. चेंडूवर चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा आता मात्र समोरच्या दिशेने खेळायचं होतं, परंतु मिस टाइम ज्या पद्धतीने झाला चेंडू. थोड्या वेळ पाहिलं होतं की रन्स घ्यायचा का नाही हे डिस्कस झाल्यानंतर सिंगल रन्स कंप्लीट केलं गेलंय. षटकातील जर पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडू कंप्लीट झालेत. एकंदरीत 11 धावा खर्च केल्यात मिस्टर तुषार यांनी आतापर्यंत. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर उपयोग करून घेतलाय तो म्हणजेच संघ जर पाहिला तर या ठिकाणी वाढवण संघ. ओहो, पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केलाय. चेंडू हवेत आणि तदनंतर पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका. चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. येतोय षटकार
आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या होते ती म्हणजे 31, 31 धावा. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा तर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 17 धावा. आता मात्र समीकरण आपण पाहतोय 24 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये अजूनही जर पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर मिस्टर निशांत आलाय. 15 धावांची आवश्यकता आहे. इथून जर पाहिलं तर वाढवण संघ काही जबरदस्त पद्धतीने फलंदाजी केली त्यांनी. या चेंडूवर देखील आक्रमकता. हा चेंडू देखील फेकून दिलाय कारण की पुढच्या मॅच साठी आपल्याला सज्ज व्हायचंय हेच मात्र दर्शवत असताना सुरेख फलंदाजी हा देखील षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. सुरेख फटका तेजसच्या बॅट मधून अगदी मोठा फटका येताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 ने धावसंख्या वाढली जाईल. आता मात्र स्कोरबोर्ड वर 37 धावा झाल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 9 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आता मात्र मिस टाइम आहे परंतु बघूया चेंडूवर हा देखील फटका किती आलाय तर नक्कीच इशारा द्यायचा आहे. निकेश हा चौकार आहे की षटकार आहे? चौकार आहे. यस चौकार आहे. 41 धावा झाल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. आणखीन हिट करून जर पाहिलं तर सामना फिनिश करेल का तेजस? आक्रमकता तेजसच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी लवकर फिनिश करण्याचं काम आणि आता मात्र वेगळंच काहीतरी इथे मात्र गार्ड चेंज केलेली आपल्याला पाहायला मिळतंय तेजसने. कारण की उजवा खेळणारा फलंदाज आता मात्र डावकरे हातांनी फलंदाजी करेल हे काहीतरी वेगळं करताना मिस्टर तेजस. बघूया या चेंडूवर देखील आक्रमकता केली जाईल का? ओहो परंतु नाही. इथे हे काहीतरी वेगळं करण्याच्या नादात आपला विकेट देखील गमावलाय. असं होतं क्रिकेटमध्ये की आपण अति विश्वास ठेवतोय आपल्या स्वतःवर परंतु हा विश्वास कधी कधी आपल्याला अशा पद्धतीची नक्कीच चित्र पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने आपण तेजसला पाहिलं डावकरी हाताची गाठ घेतली होती त्यांनी उजव्या हाताने मात्र मोठे फटके मारल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल वाढली होती आणि फिनिश करण्याच्या नादात जर पाहिलं तर नक्कीच गडीचं पतन झालं. 5 धावांची आवश्यकता आहे. चेंडू तर पाहिले तर या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले आहेत म्हणजे उर्वरित 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. एकंदरीत जर विचार केला तर 21 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. खूप चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी तेजस यांनी. 20 धावांची धुवाधार खेळी मात्र पाहायला मिळाली त्यांच्या या फलंदाजीतून. हा देखील चेंडू आपण पाहतोय सिंगल साठी नक्कीच पाहायला गेलाय. 22च्या रूपाने ही रन्स कंप्लीट होते. धावसंख्या 1 ने वाढेल. 4 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चौकार मारून फिनिश केलं जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण यानंतर आणखीन एक सामना त्यांना पुन्हा एकदा खेळायचा आहे. बघूया नवीन संघ असणार आहे. जर पाहिलं तर यानंतर आसनगाव ए संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. फटका तर पाहिला तर प्रॉपरली नाही आहे.
रन्स घ्यायचे आहे मात्र नाही. इथे दर्शवलंय गडीचं होईल पतन, गडी बाद होतोय. यस नो ची कॉलिंग ही खूप महत्वाची असते आणि तीच कॉलिंग राहिली नाही. दोन फलंदाजामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली आणि विकेटचं पतन रनआउटच्या रूपाने बाद होतोय. इथे मात्र फटका तर चांगला आहे. सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल. आता मात्र 3 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत लागले जात आहेत चेंडू. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 1 षटकार आणि 12 धावा आल्या आहेत तब्बल 1 चौकाराच्या माध्यमातून. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं मार्गस्थ असेल. एक यंग टॅलेंट गोलंदाजाला आता मात्र इंट्रोड्यूस केलंय. बघूया, संधी दिली गेली. देवांग 3 धावांची आवश्यकता आहे. मात्र देवांग बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण की घडवणं हे नक्कीच आपण पाहतोय काम असते सिनियर खेळाडूचं आणि त्यासाठी मात्र जर पाहिलं तर देवांगला चान्स दिलं गेलंय आज संघामध्ये. सकाळच्या सामन्यामध्ये नव्हता देवांग नक्कीच, परंतु आता आलाय. टॉस साठी लगेचच आपण येऊन राहायचं आहे. संघ आसनगाव संघ. ओहो, इथे मात्र आपण पाहतोय संधी तर दिली, मात्र या चेंडूवर जर पाहिलं तर 1+1 2 धावा. नोचा कॉल आहे पंचांचा. येणारा चेंडू जर पाहिलं तर फ्री हिटचा इशारा. पहा, जेव्हा सिनियर खेळाडू आपल्याला संधी देत आहेत त्या संधीचं सोनं कसं करावं हे आपण स्वतः एक चांगली गोलंदाजी करून दाखवायला हवी होती. मात्र पहिलाच चेंडू जर पाहिलं तर ज्या लेंथ मध्ये टाकायला होता चेंडू तो लेंथ त्याला मिळाली नाहीये. पहिलाच चेंडू न फेकलाय. फ्री हिटचा इशारा आहे. फ्री हिटच्या चेंडूवर इथे मात्र रन्स कंप्लीट करताना सामना फिनिश करतायत. इथे मात्र जर पाहिलं तर संघ वाढवण संघ हा सामना जिंकतोय. चला या लगेच वाढवण संघ कर्णधार आपण यायचं आहे.